राज ठाकरे स्वतः इच्छुक आहेत का महाविकास आघाडीत यायला? एक लक्षात घ्या, महाविकास आघाडीमध्ये जर नवीन घटक घ्यायचा असेल तर नक्कीच एकत्र बसून चर्चा करावी लागेल असं माझं म्हणणं आहे. आणि काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे अधिकार घ्यायचा, कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही, हे मान्य केलं पाहिजे. जसं अजित पवार किंवा आहे तुमचे एकनाथ शिंदे हे निर्णय घेऊ शकते, त्यांचा निर्णय अमित शहा घेतात दिल्लीत. काँग्रेसचंही तसंच आहे. महाराष्ट्रात 3 पक्ष आहेत जे स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत. एक पक्षाचे अध्यक्ष खरगे साहेब आहेत, ते दिल्लीत निर्णय घेतील. आणि दुसरे जे 2 पक्ष सरकारमध्ये सामील आहेत त्यांचा निर्णय अमित शहा घेतात, कारण तो त्यांचा मालकीचा पक्ष आहे. ज्यांचं नेतृत्व दिल्लीत आहे ते दिल्लीतून निर्णय घेतील. आम्ही सगळे उरलेले लोक महाराष्ट्रात आहोत, आम्ही महाराष्ट्रात निर्णय घेऊ. आणि उद्याच्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि इतर माननीय शरद पवार साहेब सामील होत आहेत. स्पेसिफिक प्रश्न आहे, पुन्हा एकदा विचारतो. तुम्ही अलीकडच्या काळात राज ठाकरेंना अनेकदा भेटलेला आहात. असं म्हटलं जातंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील, शरद पवारांना घेण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक स्तरावर शरद पवारांना घ्या अशी नेते पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. असं असताना राज ठाकरे महाविकास आघाडीत येण्यास तयार आहेत का, इच्छुक आहेत का, तशी काही त्यांनी इच्छा प्रकट केली आहे का? आता मी तुमच्या माहितीसाठी एक ब्रेकिंग न्यूज देतो. येस, तेच आम्हाला हवं. स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे. अरे वा. की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे, ही त्यांची एक भूमिका आहे. याचा अर्थ निर्णय नाही. मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये एक स्थान आहे. जसं शिवसेनेचं आहे, म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धवजींच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे, माननीय शरद पवार साहेबांचा आहे, डाव्या पक्षांचा आहे. तसंच काँग्रेससुद्धा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा पक्ष आहे. काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं आहे, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे प्रश्न विचारताय ते निरर्थक आहे. चला, थँक्यू.